हाय सर्वांना. आज इथे थोडीशी निवांत जागेत येऊन मी व्हिडिओ बनवते. आज असं विशेष काही नाही व्हिडिओ बनवायचं, पण तुम्हाला मला गिफ्ट आलेल्या GoPro 12 ब्लॅक कॅमेऱ्याच्या थोड्याशा गमती सांगायच्या आहेत. तर ह्या कॅमेऱ्यासाठी मी छोटंसं एक स्टँड मागून घेतलं ॲमेझॉनवरून. त्यानंतर याला ह्या ज्या ग्लास आहेत या मागवल्या आणि आता मी तिसरी ऑर्डर केली आहे की याला कवर घेते मी. आज याच्यातून एक छोटीशी व्हिडिओ शूट केली आहे, म्हणजे शिकल्यानंतर पहिल्यांदा. कारण ही हॉलची जी पट्टी फिटिंग आहे ती पूर्ण मोबाईलमध्ये काही कवर होत नव्हती, हाफ पार्टने दिसत होती आणि याच्यामध्ये पूर्ण अँगलनी ती कवर होत होती, म्हणून मी ती याच्यातून शूट केली आहे. तर हे शिकत असताना थोड्याशा याच्यामधल्या गमती तुम्हाला सांगते. हा कॅमेरा आणि मोबाईल याच्या सेटिंग म्हणजे एक ॲप असतं, त्यानुसार हा कनेक्ट करावा लागतो मोबाईलला. कारण याच्यामध्ये असणाऱ्या व्हिडिओ तशा दिसत नाही मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये ते ॲप इन्स्टॉल केल्याशिवाय. मग मी जे मॅन्युअल होतं आणि यूट्यूबच्या मदतीने मी ते पूर्ण शिकले, पण शिकत असताना माझ्या काही ते डोक्यातच येत नव्हतं. सगळ्यात पहिले म्हणजे हे नवीन आहे ना, म्हणून मला थोडंसं शिकायला जरा अडचणीच आल्या आणि अजूनही शिकतच आहे प्रॉपर याच्यामध्ये. म्हणजे तसं बऱ्यापैकी मी 70% हा कॅमेरा यूज करायला शिकले आणि हा अतिशय चांगला कॅमेरा आहे. खूप छान याच्यामध्ये व्हिडिओ शूट होतात. पण सर्वात पहिल्यांदा मी ज्यावेळेस व्हिडिओ शूट करत होते याच्यामध्ये बघायचं कुठे तेच मला समजत नव्हतं. म्हणजे हा कॅमेरा दिसतोय, पण मी काय केलं, इथे पाहिलं आणि मग माझे डोळे असे वेगळेच दिसायचे आणि मी 360 डिग्रीमध्ये हा सेट केला होता. ते सेटिंग खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. आपल्याला कशा प्रकारची व्हिडिओ काढायची, तो व्ह्यू सेट करणं खूप महत्त्वाचं असतं आणि माझ्याकडून तेच चुकलं. मी 360 डिग्रीमध्ये सेट केला आणि व्हिडिओ घ्यायला लागले अशी फ्रंट कॅमेऱ्याने. मला माझा चेहरा असा एवढा आणि गोल गोल दिसायचा असा, आणि असं मी शूटिंगला धरलं तर मी म्हटले हे असं काय, आणि मग थोडंसं मूड ऑफ व्हायचं. मी म्हणायचं हे असं काय रे, त्याच्यापेक्षा आपला मोबाईल छान आहे, व्हिडिओ चांगले येतात. पण मग मी ते थोडंसं 180मध्ये घेतलं. 180मध्ये घेतल्यावर मला जे वाईड जे आहे ते थोडंसं कमी दिसायला लागलं आणि चेहऱ्याचं पण हे जरा असं कमी झालं. म्हणजे थोडंसं म्हटलं हां आता थोडंसं ठीक आहे ते. तर अशाच मी त्या सेटिंग थोड्याशा शिकली आहे. हां, तर मी ते शिकले आणि शिकत असताना मला थोडेसे प्रश्न पडले की ह्याच्यात व्हिडिओ तयार होतात पण त्या बाहेर कशा घ्यायच्या वगैरे, असे बरेच प्रश्न पडले. त्या एका पेजवर मी नोट डाऊन केले. आणि जे मोठे मोठे व्हिडिओ काढतात म्हणजे शूटिंग घेतात, थोडक्यात लग्नाचे शूटिंग वगैरे असे जे लोक घेतात, तर त्यांच्याकडे माझा हा कॅमेरा घेऊन गेले आणि माझे जे कागदावरचे प्रश्न होते ते त्यांना विचारले. पण त्यांनी हा कॅमेरा काही यूज केला नव्हता. त्यांच्याकडे ते असे वेगळे आणि मोठेच कॅमेरे होते. तर ते म्हटले बघू आपण. म्हणजे माझे प्रश्न जे होते तिथेही सॉल्व्ह झाले. मग मी शिकत अशीच यूट्यूब आणि गुगलचा वापर करत मी आता खूप जास्त शिकले आणि त्याच्यातून व्हिडिओ कशी बाहेर काढायची ते पण डाउनलोडिंग शिकले. खरं तर अवघड काहीच नसतं, पण आपल्याला सुरुवातीला माहीत नसल्यावर सगळ्या गोष्टी अवघड वाटतात. तर मला बराच कालावधी गेला हा शिकण्यासाठी. त्यानंतर याची तिसरी गंमत सांगते. याला चार्जिंगला 4-5 तास वेळ लागतो आणि एक तर एवढा महागडा आहे हा, आणि रात्रभर कसा चार्जिंग करून ठेवायचा, दिवसभर तर मी घरी नसते, याची चार्जिंग कोण आठवणीने बंद करेल, ह्या सगळ्या गोष्टींचे प्रश्न डोक्यात राहिले. सोबतच घेऊन गेले चार्जिंगसाठी आणि मी याला चार्जिंगला लावला. कुणी आपले वरिष्ठ आल्यावर कसं उभं राहतो, पण ह्याने खूप वाजायला सुरुवात केली. याला धक्का लागला आणि काय झालं काय माहिती, अचानक हा असा आवाज द्यायला सुरुवात केली. 2-3 वेळा हा टुक 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 वाजला. म्हणजे माझ्याजवळ काय डिव्हाइस आहे तर ते माझ्या वरिष्ठांनी पाहिलं आणि विचारलं सुद्धा हे काय आहे. तर मग मला सांगावं लागलं असा पण आहे, म्हणजे हा नको तेव्हा आवाज पण करतो. कसा वाजला मला माहीत नाही, आजही मला कळलं नाही तो त्या दिवशी का बरं तिथे त्याच वेळेस वाजला.
आणि माझा चेहरा मात्र तेव्हा असा बघण्यासारखा झाला होता. मी आपला गुपचूप चार्जिंगला लावला होता माझ्या कॉम्प्युटरवर, पण हा मी उठले आणि याने वाजायला सुरुवातच केली. अशी याची एक गंमत आहे. तर असा हा माझा खूप छान कॅमेरा आहे, परंतु ज्यांनी ज्यांनी बघितला ते म्हणे खूप छान आणि लेटेस्ट हा कॅमेरा आहे आणि मला खूप आवडतो. म्हणूनच यातल्या सगळ्या सेटिंग मला शिकायच्या आहेत. हा पाण्यात पण चालतो म्हणतात, म्हणजे चालतो, पाण्यात पण चालतो, पण याला पाण्याचा टिपका जरी पडला तरी मला कसं तरी होतं. म्हणजे तेवढी केअर मी घेते. आता मी सध्या याच्यासाठी थोडंसं कवर वगैरे सगळं व्यवस्थित घेणार आहे. आणि व्हिडिओ पण मी तशा बऱ्यापैकी शूट केल्या याच्यामध्ये, पण फार विचित्र आणि डेंजर शूट केल्या. म्हणजे चेहरे माणसांचे डायरेक्ट असेच दिसतात, नाही तर असेच दिसतात. ते सेटिंग व्यवस्थित मला नाही जमल्या ना, म्हणून. आता तुम्हाला मी मला आलेलं दुसरं गिफ्ट दाखवते. खरं तर हे गिफ्ट पण मला खूप दिवसापूर्वीच आलेलं आहे, पण मी तुम्हाला नाही दाखवलं ते, कारण तुम्ही पण म्हणाल की काय झालंय यांना, नुसते गिफ्टच दाखवतात ते. पण आज दाखवते. आता ही व्हिडिओ मी अशी बनवलीच आहे, तर माझं हे गिफ्ट दाखवते. आणि खूप छान गिफ्ट आहे हे, मला खूप आवडलं आणि गिफ्ट देणाऱ्याचे मनापासून आभार. खूप छान गिफ्ट दिलं. तर गिफ्ट काय आहे ते दाखवते खोलून. हे आहे गिफ्ट आणि मी अजून यूज करायला नाही सुरुवात केली, कारण म्हटलं तुम्हाला अजून दाखवलं नाही आहे ते, आणि ते पण जरा ब्लूटूथनी कसं कनेक्ट करायचं वगैरे, आलेले कॉल कसे रिसीव करायचे, काय ह्या सगळ्या गोष्टी माहीत करून घेईल आणि मगच यूज करेल. पडत नाही काय नाही, खूप छान आहे. फक्त आता ते कॉल आलेला कसा उचलायचा याच्यामध्ये मला ते सेटिंग काय माहीत नाही आहे, कुठं स्विच असतो याचा. इथं काहीतरी दिसतंय पण ते काही प्रेस करायला काही नाही आहे त्याला. असं आहे माझं हे दुसरं गिफ्ट. छान आहे ना, आणि गिफ्ट एवढे प्रेमाने देतात म्हटल्यावर ते तुम्हाला दाखवायलाच पाहिजे ना. पण खूप छान गिफ्ट दिलंय आणि मला खूप आवडलं. परत एकदा थँक्यू सो मच. आजची ही व्हिडिओ इथेच संपवते. तर मी माझ्या कॅमेऱ्यातून काही व्हिडिओज काढेल, तर थोड्याशा व्यवस्थित नसल्या तर तुम्ही समजून घ्या की कशामुळे हा प्रॉब्लेम झाला आहे. म्हणजे सेटिंग्समध्ये माझ्या थोड्याशा चुका होऊ शकतात, म्हटलं तुम्हाला अगोदरच सांगावं. जर तुम्हाला व्हिडिओ पाहावा वाटली तर बघा, व्हिडिओ काढावी, दाखवावी, सांगावी म्हणून काढली. नाही आवडली तर काही बघू नका. बाय बाय.